नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्याला एवढं कळालंच असेल या सगळ्या फोटोजवरनं की आज आपल्याकडे ढांढ एंट्री झालेली आहे. ढांढ भरत जाधव आपल्याकडे आलेला आहे. भरत, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. तू नेहमीच आम्हाला एक जवळचा मित्र वाटतो आणि आज खूप फोन येणार आहेत तुझ्या घरात, म्हणून मला आत्ताच थोडीशी चिंता की मला संधी मिळते की नाही तुला विचारायला प्रश्न. पण सगळ्यांना आपण एक अपील करूयात त्यापूर्वी. आपल्याला भरतला जर प्रश्न विचारायचे असतील, आपल्या मनातले कोणतेही प्रश्न, तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. भरत, पहिले जर तुला एक कॉम्प्लिमेंट, मी डॅन्ट पाहिलं, मला सही लक्षातच राहत नाही. ती आपलीच नाटक आहे ते. पण यातच खरं श्रेय तुझं. डॅन्टने सुरुवात करूया, कारण या वर्षातली एक खूप चांगली भेट तू आम्हाला सगळ्यांना दिलेली, एक वेगळा फॉर्मॅट आहे. खरं तर आपण कौतुक करूया केदार शिंदेचं, कारण त्याने ती कल्पना माझ्यासमोर मांडली. तो लंडनला जाऊन आला होता सुनील बर्वेच्या ग्रुप बरोबर. सुनील बर्वे सगळ्या डिरेक्टर लोकांना घेऊन गेला होता लंडनला. तर तिथे त्यांनी तो प्रकार पाहिला होता आणि त्या डोक्यात एक आलं की बऱ्याच नाटकं त्यांनी पाहिली. त्यापैकी एक नाटक असं की अशा पद्धतीने आपण आपले ते वर्कआउट होऊ शकतो. आणि मग त्या तो जोशात आला माझ्याकडे, मला भेटला की आपण काहीतरी वेगळं करायचं म्हणतोय, तर आपण अशा पद्धतीने एक वेगळं नाटक आणू शकतो लोकांसमोर. म्हणलं मला आवडलं, मला हरकत नाही. मग माझ्याच प्रोडक्शन काढलं, केलं हरकत नाही. मग आमचं असं ठरता ठरलं. मग त्या दरम्यान तो मध्येच शूटिंगला गेला कोकणात, आणि मग आम्ही तारीख कन्फर्म पण केली की 12 डिसेंबरला आपलं नाटक येणार आहे. पण अजून लिहिलं नव्हतं नाटक काहीच, त्या डोक्यात मात्र ती कल्पना होती. मग 10 नोव्हेंबरला तो आला मुंबईत. मग 10-11 तारखेला आम्ही पूजा वगैरे केली आणि मग डायरेक्ट ओपनिंग केलं. पिक्चर सारखा त्याने स्क्रीन प्ले लिहिला, डायलॉग नाहीत काय नाही, नुसतं स्क्रीन प्ले. त्याची आम्ही पूजा केली आणि मग कामाला लागलो. आणि मग दिवसेंदिवस जसं जी केदारची एक स्टाईल आहे, इम्प्रोवाइज करत करत नाटक स्टोरी पुढे नेणं, त्या पद्धतीने ते वर्कआउट झालं. मुळात ना त्या नाटकात हिरो वगैरे असं काही नाहीये. एका सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे आणि तो कसा अडकत जातो आणि मग त्यातून कसा बाहेर पडत जातो, एक सिंपल स्टोरी आहे. पण प्रत्येक वेळेस आपण डिव्हाइस वापरतोय. डिव्हाइस म्हणजे कधी ट्रेन दिसते लोकांना, कधी गाडी दिसते, कधी नदी दिसते लोकांना. तर अशा डिव्हाइसला जास्त महत्त्व दिलं आहे. आणि फ्री फॉर्म आहे. मी लोकांशी पण बोलत असतो, मी माझ्या स्टोरीबद्दल लोकांना पण इन्व्हॉल्व करत असतो. परत माझं बेरिंग सोडून मी दुसरं पण बोलतो आणि परत त्या कॅरेक्टरमध्ये येऊन, आणि तुम्हाला एक फिल्म बघितल्याचा पण आनंद मिळतो त्यातच. कारण मर्डर मिस्ट्री मर्डर मिस्ट्री ते एकंदर हा सगळा प्रकार ज्या पद्धतीने केदार सांगितलं मला जाम आवडला. आमचा ग्रुप, ज्या मी माझ्याबरोबर जे काम करणारी सगळी मुलं आहेत ती पण एकांकिका स्पर्धेतली आहेत, ज्या आम्हाला जोशीले पाहिजे होते, अगदी उत्साहित पाहिजे होते. नुसतं स्वभाव चला माझी 4 वाक्य झाली मी आता गप्प बसतो असं नको, ते इम्प्रोव्हायझेशनमध्ये खेळणारी मुलं पाहिजे होती. आणि त्या पद्धतीनं कास्टिंग केलं आम्ही एकांकिका स्पर्धेतल्याच मुलांना जवळ घेऊन. त्याचा फायदा आला आणि त्या पद्धतीनं ते चांगलं वर्कआउट होत गेलं. आज मला बरं वाटतं की मला अभिमान वाटतं की चांगल्या निर्मितीकडे मी हात टाकला. मी नुसतं बरेच जातो एंटरटेनमेंट मी कंपनी उघडून चांगल्या गोष्टी शोधत होतो. बरेच लोक मला विचारतात तू कंपनी ओपन केल्या आहेत, पिक्चर वगैरे कधी काय येणार आहे? तर कंपनी ती फॅक्टरी थोडी आहे की आलं चल माय टाकला आणि ऊस काढला रस काढला, असं काही नाही आहे. त्या पद्धतीने मी वर्कआउट करता करता हे लक्षात आलं की केदारच्या डोक्यातली कल्पना आणि मला प्रचंड आवडली. इव्हन केदारवर माझा इतका विश्वास आहे की तो माझा प्रचंड जुना मित्र आहे आणि मला माहिती आहे तो काय जे घेऊन येणार ते चांगलंच असणार. विश्वासाने त्याच्यावर आम्ही विश्वास टाकला. मी घ्या, अंकुश घ्या, आमचा ग्रुप जो आहे, आणि तो केदार तो विश्वासाला नेहमी पात्र असतो. त्यांनी फिल्म केली तर ते फिल्म म्हणा, नाटक म्हणलं नाटक, एखादी नवीन स्टोरी असेल तर स्टोरी त्यात, आणि तो चिक्कार मेहनत घेतो, चिक्कार घेतो. तर त्या मेहनतीचं फळ आहे असं मला वाटतं. सही रे सही घ्या किंवा श्रीमंत दामोदर पंत घ्या, तू मी घ्या, आणि आता हे ढँट घ्या. भरत, फोन यायला सुरुवात झालेली आहे. पहिला फोन आपल्याला आलेला आहे नांदेडवरनं. गुरुप्रसाद मगरे आपल्या बरोबर आहेत. गुरुप्रसाद जी, आपला प्रश्न विचारा भरतला. नमस्कार सर. हा नमस्कार सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. हॅलो. थँक्यू बोला. प्रश्न सलग विचारा गुरुप्रसाद. हा ठीक आहे, चालेल सर. तर मला माझे 2 प्रश्न होते सर. तर पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही मला पछाडलेल्या मधल्या ज्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तुम्ही कलाकृती केल्या होत्या त्या मला एकदा करून दाखवा सर प्लीज. आणि दुसरं आहे सर की तुमची व्हेज फेवरेट डिश आहे का नॉन व्हेज मधली कुठली फेवरेट डिश आहे ते मला ऐकायचं सर. तुमची फेवरेट डिश कुठली आहे सर? गुरुप्रसाद जी, मला असं वाटतं की ते रोल तुम्ही ऑलरेडी बघितलेलेच आहेत. मला सीडी लावा, पुन्हा एकदा भरत आपल्याला दिसेल. पण आता भरत इथे बसलेला आहे, थोडंसं आपण इन्फॉर्मल होऊयात. तो दुसरा प्रश्न मला खूप इंटरेस्टिंग वाटतो तुमचा. भरत, सगळ्यांच्या मनात उत्सुकता असते, काय आवडतं बाबा भरतला? मला मच्छी जाम आवडते. नॉनव्हेज मी खातोच नाही असं नाही, पण फिश मध्ये मी जास्त रस म्हणजे इंटरेस्ट घेतो. आणि फिश मी कुठलीही फिश माझ्यासमोर आणणं मला आवडतं. आणि बस. आणि ते म्हणाल तसं थँक्स की तुम्हाला पछाडलेलं
माझा रोल आवडला, त्यातले कॅरेक्टर्स आवडले. पण आता ही वेळ नाही का आपण करून दाखवणार. तर विशालजी बोलतात ते बरोबर आहे. सीडी घ्या आणि तो ना प्रत्यक्ष आनंद घ्या. इथे बसून मी 4 रोल करण्यापेक्षा त्या माहोलचा आनंद घ्या आणि तो पिक्चर परत बघा, नक्कीच आवडेल. अगदी. पुढला फोन घेऊयात भरत आपण. नागपूरवरनं अश्विन बघायला आपल्या बरोबर आहेत. अश्विनजी आपला प्रश्न विचारा. हा अश्विनजी पहिले जर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. सर, माझा आवाज टीव्हीचा आवाज कमी आहे. हा प्लीज बोला बोला. हा जी बोला अश्विनजी, आपला प्रश्न विचारा भरतला. भरदादा, हा नमस्कार. नमस्कार. भरदादा, मी अश्विन वगैरे बोलतो. आठवतोय तुम्ही धावा धावा चित्रपटामध्ये आपण नागपूरला आले होते हा आणि त्यानंतर मी तुमच्या सोबत एक भूमिका पण केली होती ब्लॅक कमांडोची, मोहन जोशी सरांसोबत. बरोबर. माझा एक प्रश्न असा होता की तुम्ही सैरेसे नाटकामध्ये असे विविध भूमिका तुम्ही आतापर्यंत केले आणि ज्या नाटकामध्ये तुम्ही डायरेक्ट चित्रपटात पदार्पण केलं. आता मला वाटतं मी पण एक ऍक्टर आहे की मला त्या ऍक्टिंग मध्ये पुन्हा अधिक कोणता बदलाव करावा लागेल ज्याने माझा अधिक इम्प्रुव्हमेंट होईल आणि मी आज तुमच्यासारख्या अशा अनेक भूमिका मी सहजपणे करू शकेन. अरे का नाही, असं काही नसतं की इम्प्रूव्ह आपण नेहमी होत असतो. मी आजही 4 गोष्टींचा विचार करताना मी पण स्वतःला इम्प्रूव्ह करत असतो. कुठली तरी एक संधी अशी नक्की तुम्हाला मिळते आयुष्यात जी करेक्ट त्या यशाकडे नेऊ शकते असं मला वाटतंय. मी पण गेले कित्येक वर्ष एकांकिका स्पर्धा करतो. त्यानंतर मी 93ला ऑल द बेस्ट आलं. 93 ऑल द बेस्ट येऊन मला सक्सेस मिळालं होतं, पण नावाला सक्सेस नव्हतं आणि त्याला पण 9 वर्ष गेली सही रे सही यायला. बरोबर. तर कुठला तरी ती वेळ तुमच्या नशिबात येतेच ती. आणि कसं आहे, आपण मेहनत करणं आपल्या हातात आहे. यश कधी कुठे तुम्हाला स्पर्श करून जाईल तुम्हाला कळणार पण नाही. त्यामुळे असं नका विचार करू की आपल्याला यश मिळणार आहेत म्हणून आपण त्या विचाराने काम केलं पाहिजे असं काही डोक्यात आणू नका. जे करतो ते प्रामाणिकपणे करा, सिन्सिअरली करा. अहो यश तुमच्याकडे आलं, तुम्ही यशाच्या मागे धावायची गरज नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टीची वाट पाहू नका, ते आपसूक येऊन जाईल. फक्त तुमची चिकाटी महत्वाची आणि ती चिकाटी तुम्हाला त्या यशाकडे नेऊ शकते. क्या बात. आपण पुढला फोन घेऊयात. खानापूरवरनं प्रसाद फाटक आपल्या बरोबर आहेत. प्रसादजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, मला असा प्रश्न आहे, आजचे जे युवक तरुण आहेत जर त्यांना अभिनय क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी जास्त अभिनयाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कुठल्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यायला पाहिजे, नाटकाला द्यायला पाहिजे का? भरत त्यांचा प्रश्न होता सुरुवात कुठून असावी. तसं तू थिएटर पासून पुढे आलेला आहे. थिएटरचा प्लस पण होतो. मी एकांकिका स्पर्धा करत असाल तर मला असं वाटतं की एकांकिका स्पर्धा चांगला बेस आहे. सगळेच जे आता नावाजलेले आले ते सगळे तेच सांगतील, कारण त्याला कारणही ते आहे. तुमचा कॉन्फिडन्स तिथे तयार होतं. मग कुठे चित्रपटात उतरा, सिरियलमध्ये, जिथे तुम्ही कोणासमोर उभं राहिलं तो आत्मविश्वास वाढलेला असतो तो एकांकिका स्पर्धेमुळे. आणि एकांकिका स्पर्धे आपण बरंच काही शिकतो. मग त्याचं नाटकात रूपांतर होतं. मग नाटकात आपण येतो. मग नाटकात आपल्याला कळते कसं वावरायचं, कसं यायचं, कसा परफॉर्म करायचा. त्यामुळे मला असं वाटतं की एकांकिका हा फार महत्वाचा बेस आहे. आणि थिएटर बेस जर पक्का असेल तर पुढे कुठेच काहीच problem टेन्शन येत नाही, काहीच काहीच टेन्शन tension नाही. थिएटर तुमचं जर करेक्ट असेल ना तर कुठल्याही रंगमंचावर तुम्ही बिनधास्तपणे उभे राहू शकता. वा. पुढला फोन घेऊयात. साताऱ्यावरनं सतीश यादव आपल्या बरोबर आहे. सतीशजी आपला प्रश्न विचारा भरतला. नमस्कार जाधव. हा नमस्कार. हा नमस्कार जाधव. हा नमस्कार. बोला बोला सतीशजी बोला. मी आपला फॅन आहे बरं का. हा मी आपला फॅन आहे. हो हो ऐकतोय, बोला फॅन बोला. आपले वैयक्तिक आपल्या आवडीनिवडी फक्त आहे का जे ते, बाकी काय नाही. बरं बरं, आला लक्षात सतीशजी आपला प्रश्न. त्यांच्या मनात उत्सुकता. म्हणजे आपण तुझ्या खाण्याबद्दल बोललो, पण ज्यावेळेस तू घरी असतो, शूटिंग नसते, प्रयोग नसतात नाटकाचे, काय करतोस? आराम करतो मी. कारण आराम पण गरजेचा असतो. त्यामुळे मी आराम करतो आणि मोस्टली मी कुठे जात पण नाही. वाचन वगैरे असतं? फार कमी असतं. तर टीव्ही पाहणं असतं माझं आणि माझ्या मुलांबरोबर खेळत असतो. आता माझा मुलगा 8वीला आहे, त्याच्यावर मी चिकार मस्ती करतो वगैरे. कारण कसं आहे, चिकार काम जेव्हा करतो ते आपण आराम करत नाही, किंवा घरच्यांना वेळ देत नाही. पण जेव्हा जेव्हा असं वाटतं की आपल्याला रिकामा वेळ मिळाला तर मी कुठल्या पार्ट्यांना पण जात नाही, कुठल्या पार्ट्यांना, कुठल्या इव्हेंटला वगैरे शक्यतो जात नाही. कारण तो मिळालेला वेळ मला असं वाटतं की माझ्या घरच्या लोकांसोबत घालावा आणि मी तो तसंच घालवतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे मी टवटवीत फ्रेश राहू शकत असेल. कारण मी चांगला आराम, काम आपण जेव्हा करतो त्या कामात पण तो फ्रेश दिसणं गरजेचं आहे. त्यामुळे आरामही करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की मी तेवढा वेळ देणं गरजेचं आणि मी बऱ्यापैकी आराम करतो. पुढला फोन आपण घेऊयात. हातकणंगलेवरनं वर्षा चौगुले आपल्या बरोबर आहेत. वर्षाजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला वर्षाजी. वर्षाजी पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न भरतला सलग विचारा. हा माझ्या मम्मी पप्पांना का नाही तुमचा ह्याचा
घंटागावडे हा पिक्चर खूप आवडतो हा. आणि ते सारखं सारखं बघतात. थँक्यू आणि थँक्यू. माझा प्रश्न असा आहे, तुमची लहानपणापासून इच्छा होती का ऍक्टर होण्याची? नाही नाही, अशी एवढी इच्छा नव्हती माझी. फक्त एक त्यातलं मी जवळ उत्तर चांगलं दिलं की मी जिथे राहत होतो ते राजकमल स्टुडिओ होतं आणि त्या स्टुडिओत मात्र राहत असल्यामुळे आम्ही नेहमी शूटिंग्स वगैरे बघत होतो, आनंद करत होतो, एन्जॉय करत होतो. त्यामुळे असं वाटलं होतं की, पण असं वाटलं नव्हतं की मी ह्या स्टेजला जाईन वगैरे. पण जसं आम्ही ग्रुपमध्ये आलो, आमचा ग्रुप झाला एक, लोकनृत्य करत होतो ना शायर सापळे आणि पार्टीमध्ये. त्यामुळे केदार, अंकुश, मी, संतोष पवार आमचा ग्रुप झाला आणि मग ग्रुपमध्ये काम करता करता आम्ही छोटे छोटे स्किट करायला लागलो आणि त्यातून मग एकांकिका आणि मग नाटक अशा पद्धतीने. अदरवाईज मला असं वाटलं होतं, कारण माझा चेहरा पण काय असं हिरोजेनिक वगैरे चेहरा नव्हता त्यावेळेस, असं म्हणतो मी. आता जरा बरा वाद दिसत असेल ना. तेव्हाही होता, आता आपण पुढला प्रश्न घेऊयात परत. अहमदनगरवरनं सागर गवळशेणे आपल्या बरोबर आहे. सागरजी, आपला प्रश्न विचारा. हो सर, तर माझा प्रश्न असा आहे. हा. हॅलो सर. हा, हा, नमस्कार, बोला बोला. हो सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. हं. सर माझा प्रश्न असा आहे, सर आपलं बालपण कसं गेलं सर, हा प्रश्न माझा. काय ते बालपण आपलं कसं हा, गेलं हा, हा. असं ते पण विचारतात. बालपण मस्त. पण तू जसं म्हणाला, राजकमल स्टुडिओ जवळ तू राहिला होतास लहानपणी. बऱ्याचशा आर्टिस्ट, हो, हो. दिग्गज म्हणजे हो. शांतारामजी असतील, अरे यांना- प्रश्न मी कसं होतं, मी ज्या राजकमल राहत होतो आम्ही, त्या शांताराम बापू म्हणजे बाबूजी आठवड्यात महिन्यातनं एक राऊंड त्यांच्या चाळीतनं ते फेरी मारायचे. तर माझ्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने ते फक्त मालक एवढंच आम्हाला माहिती होतं. पण मी जेव्हा ह्या क्षेत्रात आलो ना, तेव्हा मला कळलं की व्ही शांताराम नाव केवढं मोठं आहे. तो आम्ही समजतो आमचे मालक आणि हा स्टुडिओ, पलीकडे तेवढा गंध नव्हता ना. फक्त शूटिंग चालतात वगैरे मान्य आहे, पण शांताराम बापूंचं एवढं मोठं नाव आहे हे मला ह्या क्षेत्रात आल्यावर कळलं, मी तिथे राहून देखील. अदरवाईज ते आमच्या दृष्टीने ते मालक हाच शब्द पडला होता आम्हाला. म्हणजे आम्हाला एवढंच माहिती की अरे मालक, आता मालक येणार इकडनं राऊंड मारायला. अच्छा, त्या आठवणी सगळ्या अजूनही ताज्या आहेत तुझ्या. अगदी बरं. आपल्याला आणखीन बोलायचंय, मला खास करून निर्माता भरत जाधवशी बोलायचंय, पण इथं वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या काही प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. पहा फक्त IBN लोकमत. फक्त एकच विषय आजचा टॉक टाइमचा, भरत आपल्या बरोबर आहे. भरत, निर्माता भरत जाधव ज्यावेळेस ढांटाड्या नावाचं नाटक पुढे घेऊन येतोय, निर्माता म्हणून काय कसरत असते रे? तसं मला सवय आहे. म्हणजे मी जर सही करत होतो तेव्हा पण ग्रुपला व्यवस्थित हँडल कसं करायचं वगैरे चांगली सवय मला सही म्हणून लागलीच होती. आणि जेव्हा ते नाटक करायचं ठरलं तर तुझा प्रश्न बरोबर आहे की एक निर्माता म्हणून त्या तारखा मिळवणं किंवा काय. पण मी सांगू, कदाचित माझ्या स्वभावामुळे झालं असेल का माहित नाही, माझे सगळे आता जे निर्माते आहेत जुने काही, ते सगळे मला येऊन भेटतात, त्यांच्याशी मी स्वतः गप्पा मारतो की कसं काय. ते मला त्यात कोणाला काही वाईट मानून वगैरे आपल्याला पुढे जायचं नाही, किंवा ह्याचं त्याचं त्याच्या तारखाने ह्याच्या तारखांना क्रॉस जाणे, असं काय मी कधी शिकणार नाही, शिकलो पण नव्हतो कधी. मी त्या सगळ्या निर्मात्यांना, जे काय आमचे मित्र आहेत त्यांना सांगायचो किंवा तुमच्याकडची कुठली तारीख सुटली तर ती मला द्या, बर, मला कुठलाही वार लावायला काही टेन्शन नाहीये. मग आता सगळे मित्र जेवढे आहेत निर्माते जुने वगैरे, ते मला फोन करून सांगतात की ही तारीख तू करतोयस का, ती आमच्याकडे सुट्टी आहे. तर ते मी तारीख घेतो, माझा शो करतो. अच्छा, असं? हो. सगळ्या थिएटरच्या मॅनेजरला जेव्हा भेटतो मी, तर त्यांनाही ते सांगतो की तुम्ही कुठे कोणी अडचणीत येऊन मला तारखा देऊ नका. कारण कसं ते एकमेकांच्या ते जाणं आणि न पडणं योग्य, तर ते मी ते सांभाळते. त्यामुळे मला असं वाटतं की आमचे सगळे निर्माते मित्र आहेत ना, ते सगळे बऱ्यापैकी हेल्प करतात मला. कारण त्यांच्या त्या हेल्पमुळेच मी एवढे प्रयोग करू शकलो. म्हणजे आता माझा 27 प्रयोग झालेत. म्हणजे 28 दिवसात 25 प्रयोग मी इतक्या धडाक्यात करू शकतो, ते फक्त त्या एका गोष्टीमुळे. त्यामुळे ही जी मित्र परिवार आहेत, यांनाही कधी कुठे काही मदत केली असेल मी, किंवा माझ्या चांगल्या स्वभावामुळे पण असेल, ती लोक मला मदत करतात. काही लोकांना असं टेन्शन होतं की तुला बघ बाकीचे निर्माते कसे खाऊन टाकतील, कळणार नाही. तर असं काही नाहीये. तुम्ही नीट राहा, सगळे नीट राहतात. तुम्ही जरा वाकडत गेल तर सगळेच वाकडत जाणार. त्यामुळे आपण नीट राहणंच गरजेचं आहे. एक वेगळा अनुभव तुझ्या गाठीशी या सगळ्या याच्यात निर्माता म्हणून. आपण फोन घेऊयात. पुढला फोन आलेला आहे अंबरनाथवरनं करुणा हिरे आपल्या बरोबर आहेत. करुणाजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा होता जाधव सरांसाठी बोला. की आता सध्याच्या या सालामध्ये नवीन चित्रपट कुठले किंवा नाटक कुठलं याबद्दल विचारायचं. चित्रपट आता अजून तयार आहेत, ते म्हणजे कल्ला नावाचा चित्रपट तयार आहे, ज्यात मी, अंकुश आहे आणि सिद्धार्थ जाधव आहे. आम्ही तिघे डबल रोलमध्ये आहोत. केदार शिंदेचं त्याचीच फिल्म आहे. लीना
नांदगावकर निर्माते आहेत त्याच्या. ती एक फिल्म रेडी आहे. नंतर चिरंजीव नावाची एक वेगळीच फिल्म आहे ती एक रेडी आहे, रमेश मोरे दिग्दर्शित. नंतर बेगम गुलाम बादशाह ती एक फिल्म रेडी आहे. आणि आता माझी हटली ही एक नावाची अच्छा, फिल्म आता माझी आहे. हटली. हां, अशा 4 फिल्म्स तयार आहेत. त्या आता कधी येतील. सध्या शूटिंग त्यामुळे मी जरा कमी केलं त्याला, कारण की आहेत त्या फिल्म्स लागू देत आणि घाई काय आहे. आणि नाटक तुम्ही म्हणतात आता नवीन नाटक माझं चालू आहे की ढॅनटा ढॅन, एक वेगळ्या धाटणीचं वेगळ्या पठडीतलं नाटक आहे. ते मी सध्या लोकांसमोर करतोय. सैरेसही प्रयोग चालू आहेत, मोरूच्या मावशीचे प्रयोग चालू आहेत. हे सगळं सांभाळत सगळ्या गोष्टी करतोय. पुढला फोन आपण घेऊयात. दादरवरनं गायत्री वैशंप आहे ना आपल्या बरोबर आहेत. गायत्रीजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला गायत्री. आपणा दोघांनाही नमस्कार. हा बोला. भरतजींना असं विचारायचंय की त्यांनी जे लोकधारापासूनच आपण सुरू केलं आहे ही कारकीर्द, तर ह्याचा तुम्हाला संपूर्ण आतापर्यंतच्या कारकिर्दीत चित्रपट असो किंवा नाटक असो, सिरियल असो, याचा कितपत फायदा झाला? म्हणजे भाषा किंवा शब्दफेक, शब्द जे आपण बोलतो त्यांची, तर ह्याचा फायदा कितपत झाला? दुसरा प्रश्न असा की आपली जी चौकड आहे, म्हणजे आपण आहात अंकुश चौधरी, केदार शिंदे वगैरे, तर त्या चौकडीतनं म्हणजे तेवढेच तुम्ही का त्याच्यातनं थोडेसे बाहेर पडा, म्हणजे आम्हाला जरा बघायलाही छान वाटेल. तुमचे सगळे नाटक, चित्रपट आम्ही आवडीने पाहतो आणि तुमचा हा जो इनोसन्स चेहरा आहे तो खूपच छान म्हणजे भावतो सगळ्यांना. आणि श्रीमंत गंगाधर तो तर नाटक आम्ही हसून अगदी लोळतो. आपण आपल्या पुढल्या कारकिर्दीला शुभेच्छा. थँक्यू गायत्रीजी. तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शाहिरी साबळे पार्टी लोकधारामध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली त्याचा फायदा मला नक्कीच झाला. कारण एका मोठ्या माणसाकडे मला पहिला चान्स मिळाला, ते म्हणजे शाहिरी साबळे, ज्यांना मी आयुष्यात कधी, माझ्याकडे ते फार मोठे आदर्श आहेत. ज्यांनी मला रंगमंच वापरायला दिला, खेळायला दिला. त्याचा फायदा अजून असेल की तो माझ्यातला टायमिंग सेन्स कॉमेडीचा तो डेव्हलप झाला. ते तिथून शाहिरांची प्रहसनं करत होतो आम्ही, मी, केदार, अंकुश वगैरे. आता तुम्ही चौकट म्हणताय, ती चौकट तोडा हे बोलायला सोपं आहे, ती न तुटण्यासारखी चौकट आहे. आज जो काही मी तुमच्या समोर आहे त्या चौकटीमुळे उभा आहे, कारण ती भक्कम भिंत आहे माझ्यासोबतची. ती भिंत तोडणं ह्या जन्मात तरी शक्य नाही आहे. ती भक्कम भिंत अगदी एकांकिका स्पर्धापासूनची आहे, ज्या भिंतीमुळे मला बाहेरचं जग पाहायला मिळालं, त्या जगाचा आनंद लुटता आला. कारण ते माझ्या बाजूला असलेली भक्कम भिंत, आमची चौकट, आमची मैत्री, त्या मैत्री तुटणं सोपं नसते. तुम्हाला जी चांगली कामं म्हणतायत तुम्ही भरपूर चांगली कामं केली आमच्या चौकडी पलीकडे जाऊन. ते म्हणजे झिंगचिक झिंग सारखा चित्रपट केला, शिक्षणाचा आयचा गो सारखा चित्रपट केला, अधांतर सारखं नाटक केलं. तेव्हा असं काही नाही की चौकटी पलीकडे मी काही केलेलं नाही आहे. पण ती चौकट तोडणं ह्या जन्मात तरी माझ्याकडनं शक्य नाही आहे. त्यामुळे शाहीर साहेबांकडनं मला मिळालेला मोठा आशीर्वाद, ज्याच्यावर मी रंगभूमीवर बिनधास्तपणे राजासारखा वावरू शकतो, ते म्हणजे शाहिरी साबळे. त्यांचा आशीर्वाद. आणि नंबर 2 ही माझी चौकट, ही फार महत्वाची आहे. नाही, घट्ट समीर केदारला म्हणजे भरत आला तर अंकुश असे नाव आपसुक. आम्ही नाही फार जुने 30-35 वर्षापासूनचे मित्र आहोत आणि बऱ्याच गोष्टी आम्ही एकत्र केल्यामुळे सैरेसे आज लोकांना दिसते. दामोदर पंधरकर नाटक दिसतंय, जेव्हा केदारचे नाटकं मी समोर आणतो, कारण काय की ते जर मी सैरेसईमध्ये केलं नसतं तर आज मी इतकं नाव रूपाला आलो नसतो. कदाचित वेगळ्या कुठल्या रोलमध्ये जरा लेट आलो असतो नाव रूपाला. पण ती भिंत, कारण सगळ्यांची एकच इच्छा होती की आपल्याला मोठं व्हायचं आहे. एकांकिका स्पर्धा करत असताना देखील ती चौकट अशी होती की आपल्याला मोठं व्हायचं आहे. मग इतकं मोठं होता आज जर मोठं झालं तर ती भिंत विसरून किंवा भिंत तोडून जाणं शक्य नाहीये. अगदी. आपण पुढला फोन घेऊया. कराडावरनं प्रतीक जानुगडे आपल्या बरोबर आहेत. प्रतीक जी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार भरत सर. नमस्कार. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं, मी मोठा फॅन आहे, आमच्याकडे सगळे फॅन आहेत आणि खेळगावात तर तुमचे खूप फॅन आहेत. तुमचे म्हणजे प्रत्येक जण तुम्हाला घरातल्या प्रमाणात समजतात की भरत सर आमच्या घरातलेच आहे. आणि अंकुश सरांचं तर काय, अंकुश सरांच्यावर तुम्ही चित्रपट करतच राहो, पण आम्हाला अशी इच्छा आहे की अंकुश सरांच्या बरोबर तुम्ही ऍक्शन फिल्म करा अशी आमची इच्छा आहे. आता बघा, आता मी एक फिल्म केली आहे कल्ला नावाची. ऍक्शन की डिमांड आहे आता डबल रोल आहे सगळे, त्यामुळे ऍक्शन आहे, रिॲक्शन आहे आणि बरंच काय काय त्यात स्टंट बिन काय जे म्हणाले ते सगळं आहे. आणि अर्थात कॉमेडी पण चांगली झाली त्यात. त्या तुम्ही म्हणता तसं अजून एक पिक्चर आम्ही करत आहोतच, फक्त त्याचं नाव बिव ठरायचं आहे. ते ठरलं की नक्कीच तुमच्यापर्यंत ते पोहोचेल. आपण पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं फोन आहे. शेखर लोखंडे आपल्या बरोबर आहेत. शेखरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण.
सर आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत आणि त्यातील बकुळा नामदेव घोटाळे हा पिक्चर खूप आवडतो आम्हाला. त्यातील तुमची भूमिका खूप आवडते सर. हो थँक्यू सर त्यातील डायलॉग म्हणून दाखवला तर बरं होईल सर. शेखरजी मी पुन्हा तेच तुम्हाला खरं आग्रहाने सांगेल की भरतने आत्ता करून दाखवणं, कारण तेव्हाचा त्याचा मेकअप पेहराव हा अत्यंत वेगळा होता आणि त्याच गेटअप मध्ये ती बेरिंग त्यात पकडता येते. मला असं वाटतं सीडी लावा, पूर्ण रोल तुम्हाला कोणताही व्यत्यय न घेता बघता येईल. त्यातला इथं एक किस्सा सांगेन मी. आता हा. त्यांनी एवढा फोन केला तर त्यांचा किस्सा फार महत्वाचा होता. त्यात मी असे दात लावले होते आणि विक्षिप्त चेहरा पाहिजे होता आणि त्या विक्षिप्त चेहरा आणि दात आणि खाली असा कॅमेरा आणि माझा पहिला डायलॉग होता आणि तो कॅमेरामन आम्हाला सांगतो यार तुझे ते आतले दात पण दिसतात ते लपवण तर मध्ये खराब दिसणार. तरी मी किती ट्राय करतो की अजून ते दात असे न दिसणार नाही असं, आणि कॅमेरा पण मुवमेंट हालत नव्हती. बरोबर. मग शेवटी वाक्य घेतले ते हो म्हणजे का? केदारने मान्यवन केलं माझे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ते वाक्य केदारला राहू दे हरकत नाही, म्हणजे आम्ही लॉजिक मध्ये सुटून गेलो, कारण अदरवाईज दिसतं तर काय केलं पाहिजे ना. आणि त्या कॅरेक्टरला कारण ते विलनचं कॅरेक्टर होतं आले की प्रत्येक खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे. तर ती एक आठवण तुमच्यामुळे आज निघाली. थँक्यू. खास आठवण आहे. परत आणखीन बोलणार आहोत आपण आता, पण इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर एक फोन आहे भरत करता मुंबईवरनं. प्रमोद चव्हाण आपल्या बरोबर आहेत. प्रमोदजी आपला प्रश्न विचारा भरतला. हॅलो. हा बोला. हा भरतजी नमस्कार. हा नमस्कार. हा भरतजी, आपल्या असंख्य लाखो चाहत्यापैकी मी एक चाहता आहे तुमचा, आणि मला एक विचारायचं आहे की इतकं मोठं यश, म्हणजे इतके मोठे तुम्ही ऍक्टर आहात आणि इतकं तुम्हाला यश मिळालं तरी पण तुम्ही इतके डाऊन टू अर्थ, म्हणजे इतके नम्र कसे काय? ओके, वाईट आहे का? म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. काही नाही हो, असं काय नाही. यश म्हणजे काय, मला त्याची व्याख्या त्यात असं लिहिलंय का यश असणं म्हणजे उडी मारणं, हवेत राहणं, असं काही नाहीये. मला असं वाटतं की यश आहे म्हणजे ते प्रेम आहे, आणि त्या प्रेमापासून दूर जर मी जर राहीन तर माझंच नुकसान आहे. त्यामुळे मला नेहमी वाटतं की, आणि मला लॉजिकच नाही पटलंय की उड्या मारणं, हवेत राहणं किंवा काय. मी नेहमी एका गोष्टीचं उदाहरण देतो. मागे आपण IBN लोकमतच्या मुलाखतीत म्हटलं होतं की चेंडू असतो, चेंडू आपण किती वर फेकला तर तो खाली येतोच. बरोबर. तर खाली येताना त्याला असंख्य हात पाहिजे झेलायला. असं प्रेमान झेललं तर तसं आहे. त्या मी कलाकार आहे, कधी खालीवर असतोच. त्या माझ्यासोबतची माणसं ही नेहमीच माझ्यासोबत प्रेमाने राहिली पाहिजे. ते एक चांगलं डोक्यात ठेवलं मी. त्यामुळे तसंच वागतो मी की आज जर यश आणि उद्या काही यश नसेल तर ती बाकीची जी सवंगडी, जी काही मित्रपरिवार आहे, जे काही रसिक आहेत, तर त्यांनी मला त्याच पद्धतीने वेलकम केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने उभारी दिली पाहिजे. तर अशा या लोकांपासून दूर जाणं हे मला परवडत नाहीये. त्यामुळे मी नेहमीच म्हणतो की हवेत राहू नये. कधी त्याला तुम्ही म्हणत डाऊन टू अर्थ, आणि काही चुकीचं नाही. मी ज्या फॅमिलीतून आलोय ती पण साधी फॅमिली आहे, त्यामुळे साधं राहणं हे काही वाईट नाहीये. परत एक प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर, त्यांना तुला प्रश्न विचारायचा. आपला प्रश्न विचारा दादा. हो बरं दादा, नमस्कार. नमस्कार, बोला. आपलं नाव काय? दादा नाटक बघितलं तुमचं, नाटक आवडलं तुमचं. थँक्यू. आपलं नाव काय? राजू साप्ते. बरं राजू, आवडलं का? अहो खूप चांगलं केलंय तुम्ही. काय थँक्यू. कुठला काय पद्धतीचं एकदम वेगळंच नाटक होतं. थँक्यू. धमाल आली. तुम्ही ते नवीन पिक्चर बघितला का, क्लासमेट आलेला? हो बघितलं. आवडला तुला? मला आवडलं. तुम्हाला कसं आवडलं? मला प्रचंड आवडला, कारण चांगला पिक्चर आहे, वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. आपले सगळे मित्र परिवार त्यात आहेत आणि सगळ्यांनी कामं चोख केलेत. त्यामुळे हो ना, खरंच थँक्यू. थँक्यू. असेच मराठी नाटक, मराठी चित्रपट बघत राहा आणि असेच कलाकारांना प्रोत्साहन देत जा. जर काही चुकीचं वाईट असेल ते सांगा जा. थँक्यू राजू. तुमच्या नाटकाचे भरपूर प्रयोग होते दादा. थँक्यू राजू. पण हे अंकुश चौधरी बोलतोय दादा. हा अंकुश ए नानाची टाक आहे तुझ्या. मग क्लासमेट बघू नका. नाही वा अंकुश, वा. खूप अभिनंदन. थँक्यू. जोरदार चालू दे. मला माहिती आहे, मी खूप वेळा बघितलंय ते नाटक आणि लोकांनी खूप वेळा पुन्हा बघू दे असं नाटक आहे. जोरदार चालू दे. तरी म्हणलं प्रेक्षक खाली नाव काय येत नाही. पण अंकुश बरं का, आता थोड्यापूर्वी एका आपल्या प्रेक्षकाने असा प्रश्न विचारला की अहो ते भरत, अंकुश आणि केदार या चौकडीतनं तुम्ही या दोघांमधून तुम्ही बाहेर का नाही पडत? तर भरतने असं सांगितलं की ही एक भक्कम भिंत आहे.
माझ्या बरोबर. हा. पण त्याचा एक सुरेख किस्सा आहे मला असं वाटतं की जो काहींना ठाऊक असावा काहींना नसावा. एका मुद्द्याला घेऊन सैरी सहीमध्ये वाद झाला होता भरत आणि केदार मध्ये, आणि त्यात तू एका वयाची भूमिका त्यात निभावली होती. काय होता तो किस्सा? तो मला असं वाटतं की भरत खूप चांगल्या पद्धतीने सांगेल. पहाटेचा किस्सा आहे आणि भांडण आहे, ते मला वाटतं भरत खूप चांगल्या पद्धतीने सांगेल. अगदी तो किस्सा जाणून घेऊयात. पण अंकुश नजर धन्यवाद. लागू नये एवढंच माझी इच्छा देवाकडे, बाकी काय नाही, आमच्या मैत्रीला बस, बाकी काय. थँक्यू अंकुश. काय तो किस्सा? अरे काय नाही, ते सई रे सई नाटकाच्या तालमी चालू होत्या, म्हणजे डिस्कशन चालू होतं, तालीम व्हायची होती. डिस्कशन केदारच्या घरी, आणि मी त्याच्यावरती, तो 8वा माळा, मी 10वा माळा राहत होतो. तर आम्ही बरेच रात्र बसून आम्ही ते हे करता येईल का, मग ते करता येईल का, मग ते कॅरेक्टर कसं, मग हे कॅरेक्टर कसं होईल. तर ते अण्णा जेवायला हे कॅरेक्टर आणायचं होतं. तर मला केदार बोलला की ह्या कॅरेक्टरचं तर इंट्रोडक्शन नको देऊया, आपण डायरेक्ट ते गाणं लावूया, गोड गोजिरी, म्हणजे ते लोकांना कळेल की जरा त्या कॅरेक्टरचा प्रकार कळेल काय आहे ते. बोला अरे वा, चांगली आयडिया, पण गाणं तेच का, गोड गोजिरीच का? तर तो ऐकायचं ना. मी तू जगातलं कुठले दे ना गाणं. आता एकदा दामोदर पंथात नाचलोय मी, आता परत ह्याच सेम गाणं सेम डान्स सैरे सईमध्ये कशाला करायला हवा. तो ऐकायचं ना. तो नाही, मला दुसरं कुठलं गाणं सुचत नाही, तेच गाणं तू परत कर. त्याच्यावर आमची जाम हमरी तुमरी अरे तोरे चिकार जे काय ज्या काही शिव्या हवी होत्या सगळ्या एकमेकांना हसवून झाल्या. मग तो बोलला तू जर नाही नसेल तो नाटक पण गेला खड्ड्यात, तो पण गेला खड्ड्यात. म्हणलं जा तू पण गेला खड्ड्यात. एकमेकांची चिकारच बोललो आम्ही, बाप रे. मग मी माझ्या रूम मध्ये गेलो, त्याच्यात मग त्या अंकुशला कळत नव्हतं कसं त्या दोघांना बोलवायचं आणि सांगायचं काय. तर मग केदारला बोलला थांब मी जरा भरतला घेऊन होतो. ते म्हणलं नको रे तू त्याच्या पलीकडे जात नाही, तू कशाला डिस्कशन करूया आता परत काय आहे. तर नाही जरा 5 मिनिटं ये, जरा शेवटच्या मग ठरवत मी नाटक करायचं की नाही. आणि मग त्याने मध्यस्थी घेतली. तो काय बोलला की क्रिएटिव्ह म्हणून तुझं बरोबर आहे, आणि ॲज अ डिरेक्टर आणि तो नाटकात त्या कॅरेक्टरला जास्त वेळ 4 वाक्य वाढण्याशी एका गाण्याने ते कॅरेक्टर इंट्रो ह्याचं बरोबर आहे. आम्हाला दोघांनाही कळत कोणाच्या बाजूने बोलतोय या. मी आणि केदार एक क्षण पण लागला, आम्ही इतके जोरात हसलो, इतके भांडणारे एकमेकांना शिव्या देणारे, एका क्षणात त्याच्या एका उत्तरावर इतके हसलो ना. पण एका अर्थी ते बरं झालं की कदाचित ते झाल्यामुळे ना नाटक पण बसलं चांगलं. आणि जेव्हा नाटकाचा पहिला प्रयोग होता शिवाजी मंदिरला सैरे सईचा, तेव्हा गोड गोजीर लागला आणि टाळ्यांचा कडकड झाला. तेव्हा आतमध्ये मीच केदारला घट्ट मिठी मारली होती. म्हणलं बाप रे चल हे तुझं यश आहे. पण अगदी मला असं वाटतं हाच एक डायलॉग तू काहीतरी ढांटड्यांमध्ये पण घेतलेला आहे. ढांटड्यांमध्ये मग झालं की त्या सीनचा आम्हाला एंड करायचं होता, ब्लॅकआउट करायचं होतं. कसा आहे तो सीन, कसा आहे? काही नाही, त्यात परत ते रेडिओ लागतं आणि परत तेच गाणं लागतं. आणि मग मी थांबतो शेवटी म्हणतो थांबव, लोकांना सांगतो की हा केदार शिंदे एकाच गाण्यावर सलग 3 नाटकात नाचवतोय, आता या पुढे नाही. आता ऑडियन्स समोर मी क्लिअर केला तर ते कंटिन्यू ठेवलं, तर ते त्यामुळे तो ब्लॅकआउट पण चांगला जातो आमचा. आणि ढंटण्यामध्ये आम्ही त्याचा एंड केलाय. पण मजा आली, खरंच मजा येते. आणखीन बोलणार आहोत भरत आपण. इथे वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर भरत करता एक फोन आहे नांदेडवरनं. रवी खणकाम आपल्या बरोबर आहेत, रणखाम आपल्या बरोबर आहेत. रवीजी आपला प्रश्न विचारा. हा सर, मी रवी रणखाम बोलतोय. हा बोला. जाधव साहेबांना असा प्रश्न आहे की हिंदीमध्ये केव्हा येणार? हिंदीत चांगलं काम आलं तर नक्कीच करणार. उगाच कुठल्या तरी हिरोच्या बरोबर आणि घरात काहीतरी चहाची किटली घेऊन फिरणं वगैरे ते मला नाही आवडत. माझ्या तत्वात नाही बसत ते. मी आता एक फिल्म केली आहे, कुंदन शाह यांची फिल्म केली आहे, तर ती फिल्म आता यायला हवी. त्यात चांगला रोल आहे, चांगला गेटअपच आहे त्यात, पण चांगला रोल आहे आणि ती धमाल पण आहे. तर ती येऊ दे. म्हणजे असं काही नाही की हिंदीत काम कोणाला आवडणार नाही, पण उगाच काहीतरी करण्यापेक्षा न केलेलं बरं. कारण कसं एक जर आपण हिंदीत तशा पद्धतीचं काम केलं ना तर त्याची एक रांग वेगळी लागते की त्यासाठी तुम्ही बोलवा, तुम्ही तिथे केलं मग इथे करायला काय, त्याच्यात ते न केलेलं बरं. त्यावेळी मी पण थांबलो. एक चांगलं आलं काम तर नक्कीच करणार आहे, पण म्हणून उगाच काहीतरी करण्यात रस नाही. जाता एक केलं तर ती फिल्म मला माझ्या मते मार्चला रिलीज होईल. ती कुंदनजींची आहे. काय नाव आहे त्या फिल्मचं? बरेच नाव होतं. आधी नाव होतं पीसे PM तक होतं, मग काय वेगळंच नाव झालं होतं डेव्हलप, मग परत फोटोशूट झालं त्यांचं. तर आता ती
यायला हरकत नाही. म्हणजे मला असं कळलं की त्या 16 तर आम्ही त्यांना म्हणतो कुंदनजींचीच फिल्म असं बोलतो सध्या. चला वाट पाहू आपण त्या फिल्मची. पुढला फोन घेऊयात आपण. पुण्यावरनं प्रमोद उदारे आपल्या बरोबर आहेत. प्रमोदजी आपला प्रश्न विचारा. हा हॅलो. हा बोला. हॅलो भरत. हॅलो आहेत ना तिथं? हो बोला बोला ऐकतोय. हा हॅलो. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही आम्हाला आमच्यातलेच वाटता. म्हणजे इव्हन आमच्या घरात सुद्धा म्हणजे असे भरत म्हणजे आमचाच एक भाऊ आहे किंवा आमच्या घरातला एक माणूस आहे असंच वाटत असतं. असं आहे. आणि ऍक्च्युली तुमच्या आणि तुम्हा सर्वांना ऍक्च्युली नववर्षाच्या आणि या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम देतो. आणि त्यानंतर माझा प्रश्न विचारतो की आपण सर म्हणजे तुम्ही तुमचा जो एक पूर्ण जी टीम तयार झालेली आहे ती टीम तुमची कुठून तयार झाली, कशी तयार झाली आणि ते कसे तुम्ही एकत्र आलात, एवढंच मला विचारायचं होतं. प्रमोदजी मी आता जस्ट सांगितलं साबळे पार्टीतनं आम्ही सगळे एकत्र आलो, शाहीर साबळे पार्टीमधून. मग लोककला करत होतो आणि मग एकांकिका स्पर्धा करत करत आतापर्यंत आम्ही ती टीम म्हणण्यापेक्षा आम्ही चांगले मित्र आहोत. टीम असं उत्तर देणं फार चुकीचं आहे. मी बऱ्याच टीम बरोबर काम करतो, असं काही नाही की ती टीम आणि ही टीम महत्वाची वगैरे, पण आम्ही चांगले मित्र आहोत. आणि मित्र म्हणून जेव्हा मित्र म्हणून एखादं काम करतो, एखादं प्रोजेक्ट करतो, त्या आम्ही एकमेकांना मदत पण करतो. जे अंकुशचं असं तर तुम्हाला माहित नसेल तर हे सांगतो की सई रे सई घ्या किंवा श्रीमंत दामोदर पंत घ्या किंवा जत्रा घ्या, ह्या सगळ्याला असिस्ट आम्हाला केलं अंकुश चौधरीने. त्यांनी कधी विचार नाही केला की मी ऍक्टर आहे, मी पण हिरो आहे, मी कसं तुझ्याला येऊ का, असं काही नाही. त्यामुळे ती मैत्री फार महत्वाची ठरते. आणि आजही आम्ही एखादी गोष्ट करत असतो तेव्हा तिघं एकत्र येऊन त्या गोष्ट डिस्कस करतो. आता केदारची एक फिल्म चालू आहे सध्या शूटिंग, त्यातही अंकुश मी मध्ये जाऊन त्याला सुचतंय काय त्याचं डिस्कशन करतो. छोटा मोठा रोल पण करतो मित्र, असं काही राहत नाही तिथे की कोण आणि बिणीमध्ये आम्ही जात नाही. पण ह्याला मैत्री म्हणू आपण, टीम म्हणण्यापेक्षा मैत्री. आणि मैत्री बरेच वर्षापासूनची आहे आणि बरेच वर्ष पुढे राहील याची खात्री आहे. नाही खरंच नवले, इतकं यश मिळूनही तुमच्यातला माणूस हरवलेला नाही आणि तुम्ही चांगले मित्र आहात. पुढला फोन घेऊयात. नंदुरबारवरनं दादाभाऊ महाजन आपल्या बरोबर आहेत. दादाभाऊजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार भरतजी. नमस्कार. माझी 2 मुलं आहे, 2 जोड मुलं आहे. जी दादाभाऊजी आपला आवाज तुटतोय, आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारा. म्हटलं माझी 2 लहान मुलं आहे, 7-7 वर्षाची, मुलगा आणि मुलगी. आपल्या प्रत्येक पिक्चर बघतात. बर. आणि गाणं अगदी आपले फॅन आहेत, त्यांना खास करून कोंबडीचं तुझं गाणं जे जत्रातलं ते खूप आवडतं. आणि त्यांची मुलं त्या गाण्यावरती खूप छान डान्स करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते गाणं खरं अजय अतुल यांनी म्युझिक केलेलं आहे आणि उमेश जाधव त्याने ते कोरिओग्राफ केलंय. केदारच्या पिक्चरचं जत्रामधलं गाणं आहे. आणि म्हणजे तुम्हाला जसं आवडलं तसं ते गाण्याचं सेटिंग चालू होतं तेव्हा पण आम्ही धमाल केली होती. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा गाणं चालू होतं बसवणं तेव्हा अजय अतुल गाणं वाजवून स्वतः नाच करून दाखवत होते आम्हाला की बघ ह्याच्यावर ही स्टेप अशी पाहिजे, ते स्टेप असे पाहिजे. कारण इन्व्हॉल्वमेंट फार महत्वाची आहे. कदाचित त्या दोघांची, केदारची, उमेशची, या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणून ते गाणं हिट आहे. आणि ते गाणं आजही लोकांना आवडतं. कोरिओग्राफर तर तिथे होता, म्युझिक डिरेक्टर. पण ते तशी लागते ना इन्व्हॉल्वमेंट, नुसतं गाणं बरोबर बसवलं पण नाही तर त्यांचा जीव पण दिसतो त्या गाण्यात. त्यांनी काही व्हिज्युअलाइज केलं अर्थात. आणखीन बोलणार आहोत भरत. एक ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या प्रश्नाची वाट बघतोय. पहा फक्त ITN लोकमत. ब्रेक नंतर भरत करता डोंबिवलीहून भारत वावळ आपल्या बरोबर फोन लाईन वरती. भारतजी आपला प्रश्न विचारा. भरतजी, आपण मराठी नाटके, टीव्ही सिरियल्स, मराठी चित्रपट अतिशय कॉमेडी रोल करून आम्हाला हसवता, आमची मने त्यामुळे जिंकली, त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. माझा प्रश्न आपला असा आहे की आपण मराठी किंवा हिंदी चित्रपटामध्ये एका सशक्त व्हिलनच्या रोलमध्ये, ऍक्शनपटमध्ये जर रोलची आपणास ऑफर आली तर ती आपण स्वीकाराल का आणि आपल्याशी हा रोल करणं आवडेल का? धन्यवाद. नक्कीच का नाही, चांगला रोल असेल तर मी नक्कीच स्वीकारेन. तुम्ही म्हणता ऍक्शनपट का स्वीकारू नये, तर नक्कीच फक्त येऊ दे ना, तो येण्याची वाट पाहतोय मी. आम्ही चांगल्या निर्मात्याची देखील वाट पाहतोय. चांगल्या निर्मात्याची वाट पाहतोय. आपण सुरुवात ढँटेडँड पासून केली होती. मला असं होतं ढँटेडँड या वर्षातलं एक चांगलं गिफ्ट आहे तुझ्याकडनं आम्हाला सगळ्यांना. आम्हाला त्यातलं ना एक तुझा सुरुवातीचा जो मोनोलॉग आहे तो फार आवडतो. मी पाहिला तो प्रेक्षक म्हणून, तो जरा ऐकायला मिळेल का? नाटकाची सुरुवात होते ते माझं कॅरेक्टर. नमस्कार, मी श्रीरंग दत्तात्रय देशमुख. नाही, दत्तात्रय माझ्या वडिलांचं नाव. आता वडिलांना विसरून कसं चालेल? अहो, ते होते म्हणून मी आहे. होते म्हणजे कळलं ना, गेलेत ते आता. पण आहे, मी आहे, त्याला इलाज नाही. काय
प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. इथे बसलेले प्रत्येकजण मनात विचार करतो की आपल्याला मोठं व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे. कोणाला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे, कोणाला अमिताभ बच्चन व्हायचं आहे, कोणाला अंबानी व्हायचं आहे. मला नेमकं काय व्हायचं आहे हेच अजून ठरलेलं नाही आहे, म्हणून नको ती स्वप्न पाहत असतो मी. हां, पण या स्वप्नातून खाडकन मुस्काडात मारून जागं करणारी काही लोक आहेत माझ्या आयुष्यात. किंबहुना अशा काही लोकांमुळेच मी आज तुमच्यासमोर जिवंत आहे. डॅन टॅडॅन. वा वा, क्या बात आहे भरत. धन्यवाद भरत. खरं तर तू आज इथे आलास, खूप छान वाटलं. आणखीन वेगवेगळे पैलू मला असं वाटतं जुन्या किस्स्यांना आपल्याला उजळा देता आला. वेगवेगळ्या निमित्ताने भेटत राहा आणि ही ऊर्जा अशीच कायम राहू दे तुझी. थँक्यू व्हेरी मच विशाल. थँक्यू. आज बरीचशी धमाल गप्पा मारल्यानंतर टॉक टाइममध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा एकदा भेटूयात वेगळ्या विषयाचं पुढल्या टॉक टाइममध्ये. पहा फक्त IBN लोकमत.